कुरुंदवाड इथला पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शहराला शुद्ध मुबलक पाणीपुरवठा करणार तसेच शहरातील अतिक्रमणधारक यांचे प्रश्न मार्गी लावणार असे मत नगराध्यक्षा पदाचे उमेदवार योगिनी विजय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। शिक्षण बेरोजगाराचा प्रश्न असून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देऊ तसेच शहरातील नागरी सुविधा पुरवल्या जाणार आहेत। तर माजी नगराध्यक्षा जयराम बापू पाटील यांच्या विचारांचे वारस जपत शहराचा विकास करणार आहे। त्यामुळे काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना मित्रपक्षाच्या पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करा असं योगिनी पाटील यांनी आवाहन केले आहे। नमस्कार, मी योगिनी विजय पाटील नगराध्यक्षपदासाठी हात चिन्ह घेऊन काँग्रेसतर्फे मी उभी आहे। मला सर्वसामान्य महिला, वयोवृद्ध महिला तसेच तरुण तरुणी सर्व जाती धर्माचा मला पाठिंबा आहे। मी 478चा मार्गी लावणार आहे। तसेच बाजारपेठ, पार्किंग याही मूलभूत सुविधा या प्रश्नावर भर देणार आहे। जसं बापूंनी तळागाळाचं राजकारण केलं, सर्वसामान्यांना न्याय दिला। काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचाच पक्ष आहे। मला ज्यावेळी मी प्रचाराला बाहेर पडते त्यावेळेला मला विचारतात, जसं बापूंनी राजकारण केलं शांततेत तसंच तुम्ही पण करा, हीच आमची अपेक्षा आहे। मी अगदी उत्स्फूर्तपणे मी जाईल त्या घरात मला प्रत्येकांचा पाठिंबा आहे। हा पाठिंबा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊनच मी ही निवडणूक पुढं लढवीत आहे। सगळ्यांना मी आवाहन करते की मला सगळ्यांचा आशीर्वाद मिळू दे। तसेच माझ्यासह महाविकास आघाडी व शेतकरी संघटना यामधील सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा, हेच मी आवाहन करते। शहरातील रखडलेला पुरवठ्याचा प्रश्न हा मी मार्गी लावून शहराला स्वच्छ पाणी देणार आहे। 478मधील अतिक्रमण असलेल्या घरांचा प्रश्न मी तात्काळ मार्गी लावणार आहे।